आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय ऐकून कदाचित तुम्हाला राग येईल, कदाचित विश्वास बसणार नाही, पण जर तुम्ही मध्यमवर्गीय असाल, महिन्याच्या बजेटमध्ये घर चालवत असाल आणि डी-मार्टमध्ये खरेदी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण डी-मार्ट म्हणजे स्वस्त, डी-मार्ट म्हणजे बचत, डी-मार्ट म्हणजे सामान्य माणसाचा आधार, अशी प्रतिमा आपल्या मनात इतकी खोलवर बसली आहे की आपण विचार करणं बंद केलं आहे. आणि हाच सगळ्यात मोठा धोका आहे. कारण डी-मार्ट लोकांना बंदुकीने नाही तर मेंदूने फसवत आहे. तुम्ही कधी लक्ष दिलंय का? तुम्ही फक्त दूध, भाजी आणि साखर घ्यायला घरातून निघता आणि डी-मार्टमधून बाहेर पडताना हातात मोठं बिल असतं, पिशव्या भरलेल्या असतात आणि घरी आल्यानंतर बायको म्हणते, हे सगळं कशासाठी आणलंस? आणि तुमच्याकडे उत्तर नसतं, कारण खरंच त्या वस्तू कशा ट्रॉलीत आल्या हे तुम्हालाच कळलेलं नसतं. आणि इथूनच डी-मार्टचा खरा खेळ सुरू होतो. डी-मार्ट कधीच सरळ सांगत नाही की आम्ही तुम्हाला लुटतोय. तो तुम्हाला स्वस्ताचं स्वप्न दाखवतो आणि हळूहळू तुमचं बजेट रिकामं करतो. दुकानात पाऊल टाकताच पहिली गोष्ट काय दिसते? मोठी ट्रॉली. लहान टोपली क्वचितच दिसते, कारण डी-मार्टला माहिती आहे की माणूस रिकामी ट्रॉली पाहून अस्वस्थ होतो आणि ती भरायचा प्रयत्न करतो. मोठी ट्रॉली म्हणजे जास्त खरेदी, जास्त खरेदी म्हणजे जास्त नफा. हा पहिला सायकोलॉजिकल हल्ला आहे. त्यानंतर लगेच समोर असतात भाजीपाला आणि फळं. सगळं हिरवं, फ्रेश, स्वच्छ, मनाला समाधान देणारं. कारण इथेच ग्राहकाच्या मनात एक विचार तयार केला जातो की आज आपण चांगली, शहाणी खरेदी करतोय. आणि एकदा हा विश्वास तयार झाला की पुढे माणूस सावध राहत नाही. भाजी स्वस्त असते, वजन जास्त असतं, ट्रॉली अर्धी भरलेली दिसते आणि मग आज जाताना मनात येतं, एवढंच घेतलंय, अजून थोडं घेतलं तरी काय फरक पडतो? आणि इथेच तुम्ही नकळत फालतू खर्चाच्या दिशेने जाता. डी-मार्टमधील प्रत्येक रांग, प्रत्येक वळण, प्रत्येक शेल्फ तुमच्या मेंदूचा अभ्यास करून बनवलेलं असतं. बिस्किटं, चॉकलेट्स, स्नॅक्स हे नेहमी डोळ्यांच्या पातळीवर ठेवलेले असतात, कारण लहान मुलं आणि थकलेले प्रौढ लगेच आकर्षित होतात. डिस्काउंटच्या लाल पाट्या, आजचा ऑफर, लिमिटेड स्टॉक असे शब्द पाहून आपल्याला वाटतं ही संधी गेली तर आपण मूर्ख ठरू आणि आपण ती वस्तू ट्रॉलीत टाकतो. पण खरं सांगायचं तर त्या वस्तूंची गरज नसतेच. डी-मार्टमध्ये काही वस्तू खरंच स्वस्त असतात आणि त्या घ्यायलाच हव्यात. पण डी-मार्टचा सगळ्यात मोठा खेळ हा आहे की त्या स्वस्त वस्तूंच्या मध्ये महाग आणि अनावश्यक वस्तू इतक्या हुशारीने ठेवलेल्या असतात की सामान्य माणूस फरकच करू शकत नाही. उदाहरणार्थ, तुम्ही डाळ घ्यायला गेलात आणि बाजूलाच ठेवलेली असतात रेडीमेड पॅट, मिक्स डाळ, फ्लेवर्ड डाळ, ज्या दिसायला भारी असतात पण किमतीच्या बाबतीत दुप्पट असतात. आणि आपण विचार करतो कधीतरी वापरू आणि ती पॅक घरी येते आणि नंतर कपाटात पडून राहते. हेच खरं नुकसान आहे. डी-मार्टमध्ये लोक फसतात ते यासाठी नाही की डी-मार्ट चुकीचं करतो, तर यासाठी की आपण भावनेत खरेदी करतो. स्वस्त हा शब्द आपल्याला आंधळं करतो. आपल्याला वाटतं इथे सगळंच स्वस्त आहे आणि हीच सगळ्यात मोठी चूक आहे. कारण डी-मार्टमध्ये सगळं स्वस्त नसतं आणि सगळं महागही नसतं. फरक असतो तो तुमच्या निर्णयाचा. आणि आजचा हा भाग तुम्हाला फक्त एकच गोष्ट शिकवतो की डी-मार्टमध्ये पाऊल टाकण्याआधी मेंदू चालू ठेवा, नाहीतर ट्रॉली तुमचं बजेट गिळंकृत करेल. आणि हा व्हिडिओ इथेच थांबत नाही, कारण पुढच्या भागात आपण थेट सांगणार आहोत डी-मार्टमध्ये नक्की कोणत्या वस्तू घ्याव्यात ज्यामुळे खरंच बचत होते आणि कोणत्या वस्तू अजिबात घेऊ नयेत ज्या तुमचे फालतू पैसे वाया घालवतात. आणि जर तुम्ही इथेच व्हिडिओ बंद केला तर समजा डी-मार्ट जिंकलं आणि तुम्ही हरलात. आता आपण थेट त्या मुद्द्यावर येऊया ज्यासाठी हा व्हिडिओ लोक शेवटपर्यंत पाहणार आहेत. कारण इथेच ठरतो की डी-मार्ट तुमच्यासाठी फायदेशीर आहे की धोकादायक. कारण योग्य वस्तू घेतल्या तर डी-मार्ट मित्र ठरतो आणि चुकीच्या वस्तू घेतल्या तर तोच डी-मार्ट तुमच्या महिन्याच्या बजेटचा शत्रू बनतो. सर्वात आधी आपण त्या वस्तूंविषयी बोलूया ज्या डी-मार्टमध्ये घ्यायलाच हव्यात. कारण या वस्तूंमध्ये डी-मार्ट खरोखरच इतर दुकानांपेक्षा स्वस्त पडतो आणि इथे तुमचे पैसे वाचतात. तांदूळ, गहू, डाळी, पीठ, साखर, बेसिक खाद्यतेल या वस्तू डी-मार्टमध्ये मोठ्या प्रमाणावर विकल्या जातात आणि याच कारणामुळे त्यांचा दर कमी ठेवला जातो. पण इथेही एक अट आहे की तुम्ही नेहमी वापरत असलेला ब्रँड आणि पॅक साईज लक्षात ठेवा. फक्त मोठा पॅक स्वस्त दिसतो म्हणून घेऊ नका, कारण कधी-कधी घरात वापर होईपर्यंत तो खराब होतो आणि बचतीऐवजी नुकसान होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरगुती साफसफाईच्या वस्तू, जसे की साबण, डिटर्जंट बार या वस्तू ऑफरमध्ये घेतल्या तर फायदा होतो, पण फक्त तेव्हा जेव्हा तुम्हाला त्यांची खरंच गरज असते. 6 साबणांची ऑफर दिसली म्हणून 8 साबण घेऊन येणं ही बचत नाही तर भविष्यातला अडकलेला खर्च आहे. आता इथून पुढे आपण त्या वस्तूंवर येऊया जिथे डी-मार्ट लोकांना सर्वात जास्त फसवतो आणि इथेच जास्तीत जास्त लोक चूक करतात. सर्वात पहिलं नाव येतं ते स्नॅक्स, बिस्किटं, चिप्स आणि चॉकलेट्सचं. या वस्तूंवर मोठ्या मोठ्या डिस्काउंटच्या पाट्या जावलेल्या असतात, पण खरं पाहिलं तर त्या वस्तूंचा MRP आधीच वाढवलेला असतो.
आणि डिस्काउंट नंतरही बाहेरच्या किराणा दुकानात तोच माल कधीकधी स्वस्त मिळतो. पण डीमार्टमध्ये लाईट, म्युझिक, पॅकिंग आणि मांडणी अशी असते की आपण तुलना करणं विसरतो. दुसरा मोठा स्कॅम म्हणजे रेडीमेड फूड आणि फ्रोझन आयटम्स. समोसे, कटलेट्स, पराठे, नूडल्स हे सगळं सोयीचं वाटतं, पण किंमत पाहिली तर ती खूप जास्त असते आणि आरोग्याच्या दृष्टीनेही हे पदार्थ नुकसानकारक असतात. तरीही लोक घेतात, कारण थकलेल्या मेंदूला सोपा पर्याय रवा असतो आणि डीमार्ट हाच थकवा ओळखून खेळ करतो. तिसरा मोठा फसवणुकीचा प्रकार म्हणजे फेस्टिवल ऑफर्स. दिवाळी, दसरा, सण आला की डीमार्टमध्ये गिफ्ट पॅक, मिठाई बॉक्स, ड्रायफ्रूट पॅक रचलेले असतात. दिसायला भारी, पण आतला माल सामान्य दर्जाचा आणि किंमत मात्र जास्त. लोक म्हणतात सण आहे म्हणून चालेल, पण हाच विचार तुमचं पाकिट हलकं करतो. चौथी मोठी चूक म्हणजे कपडे आणि फुटवेअर. डीमार्टमध्ये कपडे स्वस्त वाटतात, पण 2 धुतल्यावर त्यांचा रंग जातो, शिवण सैल होते आणि मग वाटतं हे पैसे वाया गेले. म्हणजे तुम्ही स्वस्ताच्या नादात पुन्हा खर्चाच्या चक्रात अडकता आणि डीमार्टला हाच हवा असतो की तुम्ही परत या आणि परत खरेदी करा. आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. डीमार्टमध्ये सगळ्यात जास्त खर्च चेकआउट काउंटर्स जवळ होतो. तिथे ठेवलेली लहान खेळणी, चॉकलेट्स, माउथ फ्रेशनर्स हे मुद्दाम ठेवलेले असतात, कारण रांगेत उभा असताना संयम सुटतो आणि आपण म्हणतो एवढंच आहे घ्या. पण हाच एवढंच शब्द महिन्याच्या शेवटी हजारो रुपयांचा आकडा बनतो. म्हणून डीमार्टमध्ये शहाणा ग्राहक व्हायचं असेल तर सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे चेकआउट काउंटरजवळ काहीही उचलू नका. तुमची यादी पूर्ण झाली असेल तर थेट बिल करा आणि बाहेर पडा. डीमार्टमध्ये लोकांना फसवलं जातं असं वाटतं, पण खरं सांगायचं तर डीमार्ट तुमची कमकुवत जागा शोधतो आणि तुम्ही ती उघडी ठेवता. आणि म्हणून हा भाग इथे संपतो, कारण पुढच्या आणि शेवटच्या भागात आपण हेच सांगणार आहोत की डीमार्टमध्ये गेल्यावर स्वतःला कसं कंट्रोल करायचं, फालतू पैसे खर्च होऊ नयेत यासाठी नेमके कोणते नियम पाळायचे, आणि एकदा हे नियम समजले की तुम्ही फक्त डीमार्ट नाही तर कोणत्याही मोठ्या मॉलमध्ये कधीच फसणार नाही. आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, कारण इथेच ठरणार आहे की पुढच्या वेळी डीमार्टमध्ये गेल्यावर तुम्ही फसणार की शहाणा ग्राहक बनणार. कारण डीमार्ट वाईट आहे असं सरळ सरळ म्हणणं चुकीचं ठरेल. डीमार्ट हा एक मोठा व्यवसाय आहे आणि व्यवसाय नफ्यासाठी चालतो. पण प्रश्न असा आहे की नफा कोणाच्या खिशातून जातो आणि तो खिसा तुमचा आहे का हे ठरवणं तुमच्या हातात आहे. आजपर्यंत डीमार्टमध्ये फालतू पैसे खर्च झाले असतील तर स्वतःला दोष देऊ नका, कारण ही संपूर्ण सिस्टीमच अशी डिझाईन केलेली आहे की सामान्य माणूस भावनेत खरेदी करतो, थकलेला असतो, वेळ कमी असतो आणि अशा वेळी मेंदूऐवजी डोळे निर्णय घेतात. म्हणून आता मी तुम्हाला काही सोपे पण कठोर नियम सांगतो, जे तुम्ही पाळले तर डीमार्टमध्ये 1 रुपयाही फालतू खर्च होणार नाही. पहिला नियम, डीमार्टमध्ये कधीही भुकेल्या पोटी जाऊ नका, कारण भूक लागली असताना स्नॅक्स, बिस्किटं, रेडीमेड फूड दुप्पट आकर्षक वाटतं आणि तिथेच बजेट कोलमडतं. दुसरा नियम म्हणजे ठराविक रक्कम मनात ठेवूनच दुकानात पाऊल टाका. उदाहरणार्थ, आज 1500 रुपयांपेक्षा जास्त खर्च नाही आणि बिल त्या आकड्याच्या जवळ गेलं की स्वतःला थांबवा. तिसरा नियम म्हणजे कुटुंबातील सगळ्यांना सोबत घेऊन जाऊ नका, कारण जितकी जास्त मतं तितक्या जास्त वस्तू ट्रॉलीत जातात. चौथा नियम म्हणजे ऑफर हा शब्द पाहून लगेच निर्णय घेऊ नका. स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, ही वस्तू मी गेल्या महिन्यात घेतली असती का? आणि जर उत्तर नाही असेल तर ती ऑफर नसून सापळा आहे. पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे डीमार्टमध्ये कमी वेळ घालवा, कारण जितका वेळ जास्त तितका खर्च जास्त हा नियम अटळ आहे. आता इथे एक सत्य स्वीकारायला हवं की डीमार्ट लोकांना फसवत आहे असं म्हणणं सोपं आहे, पण खरं आव्हान आहे स्वतःला बदलणं. कारण आज जर तुम्ही शहाणपणाने खरेदी केली तर उद्या तुमच्या घराचं बजेट संतुलित राहील, तुमच्यावर कर्जाचा ताण कमी राहील आणि ही बचत हळूहळू मोठ्या रकमेचं रूप घेईल. आजचा मध्यम वर्ग सगळ्यात जास्त अडकलेला आहे, कारण उत्पन्न मर्यादित आहे आणि खर्चावर कुणाचंच नियंत्रण नाही. आणि अशा वेळी डीमार्ट सारखी ठिकाणं आपल्याला शहाणं व्हायला शिकवतात, नाहीतर फसवतात. हे आपल्यावर अवलंबून आहे. म्हणून मित्रांनो, पुढच्या वेळी डीमार्टमध्ये गेलात तर लक्षात ठेवा, मोठी ट्रॉली तुमची नाही, ती तुमचं बजेट खाण्यासाठी आहे. चमकदार पॅकिंग तुमच्यासाठी नाही, ते तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी आहे. डिस्काउंटचे बोर्ड तुमच्यासाठी नाहीत, ते तुम्हाला घाईत निर्णय घ्यायला भाग पाडण्यासाठी आहेत. आणि जर तुम्ही हे सगळं ओळखलं तर समजा डीमार्टचा खेळ तुमच्यावर चालणार नाही. आणि याच ठिकाणी हा व्हिडिओ संपतो. पण तुमचा विचार इथे थांबू नये, कारण आज माहिती मिळाली आहे तर उद्यापासून सवय बदला. कारण फालतू खर्च थांबवला तरच खरी कमाई सुरू होते. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला
असेल तर तुम्ही आधीच हजारो लोकांपेक्षा एक पाऊल पुढे आहात. म्हणून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा, कारण एक माहितीपूर्ण निर्णय अनेक घरांचं बजेट वाचवू शकतो. आणि अशाच डोळे उघडणाऱ्या, सत्य सांगणाऱ्या व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओत आपण आणखी मोठ्या गोष्टी उघड करणार आहोत, ज्या ऐकून तुम्हाला म्हणावंसं वाटेल, हे आधीच कळायला हवं होतं.